इथे पाण्याची टंचाई आहे आणि आमचा वॉचमॅन झोपलाय वाटतं, फोन नाही उचलत आहे, टाकी भरून चालले. काल रात्री पण साडे 10 11:30 वाजता पण असंच झालं. फोन करून सांगितलं तेव्हा त्याला सूद आली आणि आज पण तेच. एनिवेज आज आहे 10 तारीख, वार आहे गुरुवार. काल मी लॉग इन केला नाही, करणार होतो पण नाही केला लॉग इन. तर आता मी लॉग इन आहे. जोपर्यंत ऑर्डर घरातून लागत नाही तोपर्यंत निघणार नाही. टेम्परेचर होतं काहीतरी 33 34 आणि हा 2 ते 3:30 वाजेपर्यंत 39 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. त्यानंतर मग थोडासा अजून कमी होतो. पण आज बाहेर गेला तर कालपेक्षा वातावरण थोडासा हलका बेटर आहे. मी गाडी वॉश करायला गेलो होतो पण ते बंद होता. मग मी बोललो जाऊ दे, गाडीमध्ये पेट्रोल, टायरमध्ये हवा, तो झाला. आणि त्यानंतर मग घरी वेट करते पहिली ऑर्डरचा. फायनली दिवसाची पहिली ऑर्डर लागली रे बाबा. टाईम होतोय 12:51. हां, 12:51 आणि ही ऑर्डर लागली आपल्याला मॅकडॉनल्ड. बॉक्स ऑफिस चाय तलोजा. जसं गरम होतंय प्राण्यांना सुद्धा. पाण्यात बसलाय, त्याला फरक नाही पडत की तो घाणीत बसलाय, पण तो पाण्यात बसलाय तर थंडावा वाटतोय. भाई झाडं वाचवा रे. इथं ऑर्डर रेडी पण मारली. चला निघतो. मोबाईल सायलेंटवरती होता, मला माहीतच नाही की तो ऑर्डर लागली. नथिंग बट चिकन. जवळपास 3.5 किलोमीटरचा पिकअप आहे. तर सेल्फी मागितली म्हणून मी कपडे घातले आणि झालं, सेल्फीचा पॉपअपच गेला. 2 ऑर्डर कधी लागले मलाच नाही माहिती. मला ते इतकं आठवते की एकच ऑर्डर लागली होती, बट लकीली दोन्ही ऑर्डर रेडी आहेत. लेट्स गो. आतापर्यंत आपल्या 5 ऑर्डर झाल्यात. ठीक आहे. ती मल्टी ऑर्डरच्या नंतर एक छोटीशी ऑर्डर लागली. तर त्या छोटीशी ऑर्डरमध्ये छोटासा म्हणजे असा एक किस्सा झाला, तो मी तुम्हाला सांगतो. पटलं तर बघा, नाही तर मग सोडून द्या. ठीक आहे. चारकोल इट्स हे होतं रेस्टॉरंट. तिथे तो कर्मचारी, त्याला तहान लागली होती. तर तो बोलला की पाणी आहे का. मी बोललो हा आहे. त्याला दिलं पाणी. त्याच्या पाणी पिण्याच्या पद्धतीवरून मला वाटलं की त्याला पाणी जरा जास्तच पाहिजे, म्हणून त्याला बोललो, स्वतःहून बोललो की बाटली तुला ठेव. पण मला एक गोष्ट समजली नाही की भाई तुम्ही काम करताय ठीक आहे, पण तुम्ही 10 रुपयाची पाण्याची बाटली अफोर्ड नाही करू शकत किंवा तुम्ही घेऊ नाही शकत. आता व्हायला कारण काही होऊ शकतो की एकटाच तिथे कामाला आहे, त्याला जाता येत नाही आहे, असा तसा. पण भाई माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्ही पैसे स्वतःसाठी खाण्यापिण्यासाठी जर कमवत आहेत आणि तुम्ही छोट्या गोष्टी अफोर्ड नाही करू शकत, तर भाई अर्थ नाही या गोष्टीला. ही गोष्ट माझ्यामध्ये पण होती की वडापाववरती दिवस काढायचा, हे काढायचं ते काढायचा. पण भाई हेल्थ इज इम्पॉर्टंट. तुम्ही पोटासाठी पैसे कमवत आहे, दुसऱ्यांसाठी नाही, किंवा हॉस्पिटलसाठी पैसे नाही कमवत आहे. तर मला ही गोष्ट बोलायची होती. आता तो ज्या कॅटेगरीमधला होता तो भैया होता. आमच्या गावच्या घराचं पण जेव्हा काम व्हायचेत ना, तेव्हा हे लोक उपाशी पोटं काम करायचे. ह्यांच्या लिहिलंच आहे का, यांच्यामध्ये असं रक्तामध्येच आहे का की बाई उपाशी पोटी काम करणं, भले मेला तरी चालेल पण उपाशी पोटीच काम करणं, पण स्वतः काय घेणार नाही. बाई मला दया आली, त्याच्यावरती मी दिली पाण्याची बाटली. मला जाऊ दे, नंतर आपण घेऊ परत. नका रे असं करू यार. ठीक आहे बघा, मी आधीच बोललो होतो, पटलं असेल तर ठीक आहे, नाही तर मग सोडून द्या विषय. असं आता मी कळंबोलीमधून खानगरला चाललो आहे, कारण कळंबोलीमध्ये ऑर्डर लागणार नाही आहे. आणि ह्यावाल्या गिगमध्ये खूप कमी पैसे दाखवते, म्हणजे याचा अर्थ लोकल ऑर्डर्स लागतील. 4च्या नंतरच्या गिगमध्ये चांगले पैसे दाखवतोय, तर मग आपण तिथेच जाऊ. तोच एक बेटर ऑप्शन राहील. लाईक करा. ठीक आहे. आतापर्यंत 8 ऑर्डर झाल्यात. 9वी ऑर्डर आता जस्ट लागली. आता मला दाखवतो. ही बघा, ही ऑर्डर लागली आहे. लोकलच ऑर्डर आहे. रेडी नाही आहे. रेडी झाली की फटाफट जाणार आणि हिला ड्रॉप करणार. 10वी ऑर्डर बघा किती वाजता कंप्लीट होईल. म्हणजे लागली आपल्याला 4:43. मला एक्सपेक्टेड नव्हतं की भाई एवढं पटापट ऑर्डर होती, बट बाप्पा तो साथ आहे आज. कळंबोलीचा पिकअप दिला यार. हॉटेल सह्याद्री. ठीक आहे. 11वी ऑर्डर आहे ही. बिल्डिंग्स, कट द बिल्डिंग्स.
ही खारघरची ऑर्डर नसती ना तर या ऑर्डरला आपण डिनाय मारून आहे ना फ्रेश व्हायला गेलो असतो घरी. बट ही ऑर्डर खारघरची आहे. भेटत पण नाही लवकर. हाय पल्लवी अविला बडे लोक के जगह. आतापर्यंत 15 ऑर्डर झाल्यात आणि ही 16वी ऑर्डर आहे. जवळपास 3.5 किलोमीटरचा पिकअप आहे. 3.5-4 किलोमीटरचा पिकअप आहे आणि याच्यामध्ये टिप पण इन्क्लूड आहे म्हणून काय वाटत नाही. चल ठीक आहे. मग ही 16-17 ऑर्डर आहे. त्याच्यानंतर मग अजून 2 ऑर्डर पाहिजेत. माझ्या मते असं वाटतं की 10च्या आसपास आपलं इन्सेंटिव्ह अचीव होऊन जाईल. आणि या सोसायटीमध्ये मॉर्निंगला गाड्या अलाव असतात. 7च्या नंतर गाड्या अलाव नाही करत. कारण का बिल्डिंगच्या 4 व्हीलर येतात ना कामावरून. मग ते पार्किंगचा लफडा होतो. असं सीन आहे. असं चला खारघरमधला पिकअप. इंडिया का पिझ्झा लार्ज ऑर्डर डिलेवरी. हो ठीक आहे. अरे गाड्या येतात. ही बॅग बघा माझी नेहमी एक साईडला जाते. काय करू शकत नाही त्याला. एक साईडला लोड जातो. आता पिझ्झा घेऊन जाऊया. बिल आहे 2000 आणि डिस्काउंट लागले 1000 रुपये. भाई असं कुठला डिस्काउंट लावला आहे तर डायरेक्ट 1000 रुपयाचा डिस्काउंट भेटला आहे. आणि लार्ज ऑर्डर डिलेवरी. ही लार्ज ऑर्डर डिलेवरी आहे. असं माझा फायदा आहे. आजचे अर्निंग 1290.41 आणि बाईक चालली आहे 120.1 किलोमीटर. ॲक्च्युअली 118 किलोमीटर चालली होती पण ते घरी जाऊन इकडं आलो ना म्हणून ते किलोमीटर वाढलं आहे. म्हणजे 10 तासामध्ये 1100 रुपये हातात राहिले. भाई बस ना अजून काय पाहिजे. ते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पाठीमागं लाईट आहे बघ आली लाईट म्हणून मी असा डोकामध्ये ठेवला आहे. बाय गुड नाईट टेक केअर. किती वाजले 10:30 वाजलेत. त्यानंतर मग आपण 11:30 वाजले घरी जायचपर्यंत. गाडी शिकवायला जायचं आहे ना मित्राला. अरे थांब. झटके का देतोय. सेकंड वरती जमते तुला कम्फर्टेबल. सेकंड वर जमते का. नाही मी अजून ट्रायच नाही केलं. मग फर्स्ट गिअर वरतीच हे करतोय. आता मी फिरून आलो फक्त सेकंड. तुला समजत असेल ना की 8-9च्या स्पीडला गाडी झटके मारते किंवा जास्त हे करते. मग तो पहिला गिअर फक्त पुढे जाण्यासाठीच गाडीचा असतो. सेकंड गिअर वरतीच हे असतो. नाचो. तुला नाही घेतला. चल ऍक्सिलेटर दे ना. दिला घंटा दिला. अच्छा मी फर्स्ट ह्याच्यावरच उठवतोय. अरे मग फर्स्ट गिअरवरच गाडी उचलतात. नाही फर्स्ट टाकून मी फक्त टॉर्कवर उचलेलं बघतो. असं नाही. ऍक्सिलेटर द्यायला लागतो. दे ऍक्सिलेटर. दे ऍक्सिलेटर. नानाची का. सावकाश. कोंबरी नवरी झाली गो बाय ला. कितीला आहे. 60. हे तू भरायचा. हे तू भरायचा. मी तेच घेईन ना. हे कितीला आहे. 95. अवकाशच्या बाहेर आहे बघ. $35 तो पण रोज घेतला. काय येऊ नको आता.